नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संतवाणी कवितेचे स्वाध्याय पाहणार आहोत. पुढील कृती केव्हा घडतात ते लिहा. माता धावून जाते जेव्हा बाळ आगीत पडते. पृथ्वीवर पक्षिणी झेपावते जेव्हा पक्षिणीचे पिल्लू झाडावरून खाली पडते. गाय हंबरत धावते जेव्हा वासराला भूक लागते. हरिणी चिंतित होते जेव्हा पाडस वणव्यामध्ये सापडते. आकृती पूर्ण करा. कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द. माता कनवाळू, हरिणी चिंतित. तिसरे, कोणते लिहा. परमेश्वराचे दास संत नामदेव. मेघाला विनवणी करणारा चातक. काव्य सौंदर्य. खालील ओळींचे रसग्रहण करा. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. भुकेले वत्सरावे, धेनू हंबरत धावे. असे सौंदर्य. कवी संत नामदेव यांना अंकिला मी दास तुझा हा अभंग आहे. या अभंगात संत नामदेव यांनी श्री विठ्ठलाला आई असे समजून स्वतःचा सांभाळ करण्याची विनवणी केली आहे. मायेची कृपा देवाने आपल्यावर करावी हा आशय या कवितेतून काही उदाहरणांनी व्यक्त होतो. काव्य सौंदर्य. प्रस्तुत 2 चरणांमध्ये पक्षिणी आणि गाय या 2 मातांचे दृष्टांत संत नामदेवांनी दिले आहेत. श्री विठ्ठलाची आळवणी करताना ते म्हणतात, आपले पिल्लू फांदीवरून पडताना जेव्हा पक्षिणी पाहते तेव्हा त्यांचे रक्षण करण्यासाठी वेगाने जमिनीवर झेप घेते व पिलाला वाचवते. तसेच वासरू जेव्हा भुकेले होते तेव्हा त्याच्या ओढीने त्याला दूध पाजण्यासाठी गाय हंबरत धावत जाते. सेकंड, आई, प्राणी, पक्षी आणि यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात सांगा. संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला आई म्हटले आहे आणि आपण स्वतः तिचे लहान बालक आहोत अशी भावना अभंगात व्यक्त केली आहे. आई बाळाची काळजी घेते, त्याचे दुखले खुपले मायेने पाहते. बाळाला काही लागले तर तिचा जीव कासावीस होतो. तशीच हरिणी आगीत सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी वेगाने धावत जाते. तसेच झाडावरून पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी पक्षिणी त्याच्याकडे झेप घेते. आई दयाळू आहे, तेव्हा विठू माऊलीने आपला सांभाळ करावा, पालन करावे. संसारूपी आगीत होरपळणाऱ्या आपल्या मनावर मायेची फुंकर घालावी, कृपा करावी असे संत नामदेवांना वाटते. अशा प्रकारे संत नामदेवांनी आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे वर्णन कवितेत केले आहे. थर्ड, संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा. संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला माऊली म्हणजेच आई असे म्हटले आहे. जसा आई तिच्या मायेचा वर्षाव बाळावर करीत असते तसा मायेचा व प्रेमाचा वर्षाव हे देवा तू माझ्यावर सतत करावास अशी विनंती मी संत नामदेव या अभंगात करतो. संत नामदेवांनी प्राणी पक्ष्यांमधील आईच्या प्रेमाची 3 उदाहरणे दिली आहेत. झाडावरून पिल्लू जेव्हा अचानक जमिनीवर पडते तेव्हा पक्षिणी त्याला वाचवण्यासाठी लगेच झेप घेते. वासराला भूक लागते आणि ते हंबरते. त्याची भूक पटकन लक्षात घेऊन गाय दूध पाजण्यासाठी हंबरत वासराकडे धाव घेते. रानात पेटलेल्या मोठ्या आगीत हरिणीचे पाडस सापडले तर हरिणी चिंतित होते, व्याकुळ होते. त्याप्रमाणे संत नामदेव श्री विठ्ठलाला आईच्या प्रेमाचा वर्षाव करायला सांगतात. श्री विठ्ठलाने पाण्याने भरलेला ढग होऊन चातकरूपी माझ्यावर मायेचा वर्षाव करावा अशी विनवणी संत नामदेव करतात. पक्षाच्या, प्राण्याच्या आपल्या पिल्लाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा. आम्ही एक कुत्री पाळली आहे. ती देखणी व तब्येतीनं चांगली आहे. तिचा सोनेरी रंग मला खूप आवडतो. तिचे नाव आम्ही स्वप्नाली ठेवले आहे. ती मला अत्यंत प्रिय आहे. एकदा ती पिल्लांना जन्म देणार होती. आईला तिचे किती कौतुक. तिने स्वप्नालीसाठी बसायला उबदार गादी दिली. तिला चांगले पदार्थ घालू लागली. काही काळातच स्वप्नालीने 7 पिल्लांना जन्म दिला. त्यापैकी 6 सोनेरी होती आणि 1 पांढरे शुभ्र कापसाच्या गोळ्यासारखे होते. ती गोंडस पिल्ले आईच्या अवतीभोवती असायची. आई सगळ्यांना घेऊन पडून राहायची. त्यांना कौतुकाने खाऊ घालायची.
एखादा पिल्लू दूर गेलेच तर स्वप्नाली त्याला भुंकून जवळ बोलावून घ्यायची. एकदा पिल्ले अंगणात खेळत होती तेव्हा एक घार पिल्लांवर झेप टाकून आली. त्या क्षणी स्वप्नाली घारीच्या अंगावर चवताळून धावून गेली. तिने घारीला पळवून लावले. अशा प्रकारे आईने पिल्लांचे रक्षण केले. तर मग विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.